नमस्कार, आपल्या हक्काच्या आणि आपुलकीच्या लक्ष न्यूज मध्ये मी दीक्षा गायकवाड आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आणि आज आपण आलेलो आहोत भारतीय जनता पार्टी कार्य तिसऱ्यांदा मोदीजी जिंकून आलेले आहेत। काय उत्साह आहे ते? आज आपल्याला माहिती आहे भारतातला सर्वात मोठा ऐतिहासिक सण आहे की माननीय नरेंद्रजी मोदी आमच्या नेते तिसऱ्यांदा शपथ घेत आहे आणि सलग 15 वर्ष म्हणजे आता 2 टर्म पूर्ण करून तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी मोदीजी आज 7:15 वाजता शपथ घेत आहे। जे आतापर्यंत फक्त पंडित नेहरूंनी त्या काळात केलं होतं, त्याच्यानंतर 65 वर्षांनी आज मोदीजी त्या क्षणाला, या ऐतिहासिक क्षणाला आज आपण सामोरं जातोय। आणि त्या ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी संपूर्ण नाशिककर, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्र येऊन हा जल्लोष, या भारताच्या आनंदात आम्ही सहभागी होऊन पूर्ण नाशिककर म्हणून एक आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हा क्षण साजरा करण्यासाठी इथे जमा होतोय। काय अपेक्षा आहेत आपल्याला की अजून काय नवीन बदल घडून आणतील मोदीजी? आपल्याला माहितीच आहे मोदीजी प्रत्येक महाराष्ट्रात 18 सभा झाल्या आणि त्याचबरोबर अनेक शेकडो सभा मोदीजींच्या झाल्या। त्या प्रत्येक भाषणात मोदीजींनी सांगितलंय का मागचे 10 वर्ष हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर तो भी बाकी आहे। ह्याच डायलॉग प्रमाणे मोदीजी पुढच्या 5 वर्षात, कालही मोदीजींनी ज्यावेळेस एनडीएचा नेता म्हणून निवड झाली त्यावेळेस प्रत्येकांनी मोदीजींना सपोर्ट केला। त्यावेळेस मोदीजींच्या भाषणात शेवटी मोदीजींनी हेच सांगितलं का पुढच्या 5 वर्षात अनेक महत्वाच्या मुद्द्यांना हात घालणार आहे आणि ते मुद्दे हे होणार आहे। त्यामुळे भारताचा जो विकसित भारत 2047चा आहे तो होण्यासाठी आणि हा आपला युवकांचा भारत 2047 नक्कीच विकसित भारत होईल, त्यासाठी मोदीजी प्रयत्न करतात। धन्यवाद। युवा पिढींशी देखील आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज मोदीजी शपथ घेत आहेत, काय सांगाल आपण? आज एक ऐतिहासिक क्षणाला आपण सामोरे जात आहोत। भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहे। तर हा जो एक ऐतिहासिक क्षण आहे, यासाठी नाशिकमध्ये सर्व ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे। काही ठिकाणी लाडू वाटप ठेवले आहे, काही ठिकाणी स्क्रीनवर ऑनलाईन प्रक्षेपण केलं जाणार आहे, काही ठिकाणी वाद्य वाजवून आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे। आज मोदी साहेब जे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे, तर येत्या काळात ते नक्कीच काहीतरी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी अजून चांगले निर्णय घेऊन अजून कामं करतील, हीच आमची अपेक्षा आहे।